नमस्कार. श्री स्वामी समर्थ. दुसऱ्या श्रावण सोमवारी आपण काय करावे आणि काय करू नये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार माझ्या सर्व मित्र भक्तांनो, हर हर महादेव, जय भोलेनाथ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुसऱ्या श्रावण सोमवाराला काय करावे आणि काय करू नये. श्रावण महिना हा भगवान शंकराला अत्यंत प्रिय मानला जातो. या पवित्र महिन्यातील प्रत्येक सोमवाराचे विशेष महत्त्व आहे. श्रद्धा, भक्ती आणि मनापासून केलेली महादेवाची पूजा आपल्याला सकारात्मक ऊर्जा, मानसिक शांती आणि आशीर्वाद देते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर मग जाणून घेऊया दुसऱ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात, कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघूया दुसऱ्या श्रावण सोमवाराला काय करावे. सर्वप्रथम सकाळी लवकर उठावे, स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो साधे कपडे परिधान करावेत. घरातील देवघर स्वच्छ करावे आणि भगवान शंकराची पूजा करण्याची तयारी करावी. शिवलिंगावर श्रद्धेने स्वच्छ पाणी अर्पण करावे. आपल्या परंपरेनुसार दूध अर्पण करत असाल तर तेही करू शकता. त्यानंतर बेलपत्र, फुले, अक्षदा, चंदन, धूप आणि दिवा अर्पण करावा. बेलपत्र अर्पण करताना ते स्वच्छ आणि अखंड असावे. अखंड म्हणजे 3 पानाचे असावे. पूजा करताना मन शांत ठेवावे आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास 108 वेळा मंत्रजप करू शकता, परंतु संख्या महत्त्वाची नसून मनापासून केलेली भक्ती महत्त्वाची असते. दुसऱ्या श्रावण सोमवाराला शक्य असल्यास उपवास किंवा फलाहार करावा. आपल्या आरोग्यानुसार आणि क्षमतेनुसार उपवास करणे योग्य आहे. दिवसभर भगवान शंकराचे नामस्मरण करावे. सायंकाळी पुन्हा देवासमोर दिवा लावावा. शिवचालिसा, स्तोत्र किंवा आपल्या श्रद्धेनुसार भगवान शंकराची आरती करावी. घरातील सर्वांनी एकत्र येऊन हर हर महादेव म्हणत भक्तिभावाने प्रार्थना करावी. या दिवशी गरजू व्यक्तीला शक्य असल्यास अन्न, फळे आणि आपल्या क्षमतेनुसार मदत करावी. दानधर्म करावा. दानधर्म करताना दिखावा न करता मनापासून मदत करावी. दुसऱ्या श्रावण सोमवाराला काय करू नये. या दिवशी सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाशीही वादविवाद करू नका. राग, मत्सर आणि कटू शब्द टाळण्याचा प्रयत्न करा. हा दिवस मन शुद्ध ठेवण्याचा आणि भगवान शंकराचे नामस्मरण करण्याचा आहे. खोटे बोलणे, कोणाचे मन दुखावणे आणि वाईट विचार करणे शक्यतो टाळावे. उपवास केला असेल तर त्याचा अभिमान करू नये. पूजा आणि उपवास हे इतरांना दाखवण्यासाठी नाही तर आपल्या श्रद्धेसाठी असतात. पूजेच्या वेळी घाई गडबड करू नका. भगवान शंकराची पूजा करताना मन एकाग्र आणि शांत ठेवावे. पूजा करत असताना मोबाईल किंवा इतर गोष्टींमध्ये जास्त लक्ष देण्यापेक्षा काही वेळ भक्तिभावाने महादेवाची, शिवशंकराचे नामस्मरण करावे. आपल्या घरातील आणि स्थानिक परंपरेनुसार पूजा
पद्धती वेगवेगळ्या असू शकतात, त्यामुळे आपल्याला कुटुंबातील परंपरेचा आदर करावा. या दिवसाचा खरा संदेश मित्रांनो, श्रावण सोमवार म्हणजे फक्त पूजा, उपवास आणि मंदिरात जाणं एवढेच नाही. मनातील नकारात्मकता कमी करणे, चांगले विचार करणे, इतरांशी प्रेमाने वागणे आणि भगवान शंकरावर श्रद्धा ठेवणे हाच या दिवसाचा खरा संदेश आहे. महादेवांना मोठमोठ्या वस्तूंपेक्षा खरी भक्ती आणि निर्मळ मन प्रिय आहे. त्यामुळे दुसऱ्या श्रावण सोमवाराला मनापासून प्रार्थना करा, हे महादेवा, आमच्या घरावर तुमचा आशीर्वाद सदैव असाच राहू दे. सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान येऊ दे. उद्या पवित्र दुसरा श्रावण सोमवार आहे. श्रावण सोमवार हा भगवान शंकराला अतिशय प्रिय मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, सकाळी लवकर उठून स्नान करतात आणि महादेवाची मनोभावे पूजा करतात. पण मित्रांनो, काही धार्मिक परंपरा आणि ज्योतिषीय मान्यतानुसार राहू काळांमध्ये नवीन शुभ कार्य सुरू करणे किंवा विशेष पूजा सुरू करणे टाळले जाते. यामुळे उद्या महादेवाची पूजा करण्यापूर्वी राहू काळाची वेळ आपल्याला स्थानिक पंचांगानुसार नक्की तपासा. मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, महादेवाचे नामस्मरण करण्यावर कोणतीही बंदी नाही. ओम नमः शिवाय हा मंत्र तुम्ही श्रद्धेने, भक्तीने कधीही जपू शकता. मंदिरात जाणे किंवा रोजची नित्यपूजा याबाबतही आपल्याला घरातील परंपरा आणि स्थानिक धार्मिक रीतिरिवाज पाळावेत. मित्रांनो, भीती बाळगण्यापेक्षा श्रद्धा आणि भक्ती महत्त्वाची असते. राहू काळाची वेळ टाळण्याची परंपरा त्यांच्या घरात आहे. त्यांनी त्या वेळेत नवीन पूजा किंवा विशेष अनुष्ठान सुरू करण्याऐवजी योग्य वेळेत महादेवाची पूजा करावी. उद्या दुसऱ्या श्रावण सोमवाराला सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला आणि महादेवाची पूजा करा. शिवलिंगावर स्वच्छ पाणी अर्पण करा, बेलपत्र वहा, फुले अर्पण करा आणि मनापासून ओम नमः शिवाय